समारोप. मी माझा निश्चय करून टाकलेला आहे. मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे. माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या ऐच्छिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही की अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही. माझ्या धर्मांतराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही. हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही. तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच ऐच्छिक लाभाकरिता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे. काही लोक ऐच्छिक लाभाकरिता धर्मांतर करण्याच्या कल्पनेस हसतात व तिचा उपहास करतात. अशा लोकांना मूर्ख म्हणण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. मेल्यावरती आत्म्याचे काय होईल असे सांगणारा धर्म श्रीमंतांच्या उपयोगाचा असेल. फावल्या वेळी अशा धर्माचा विचार करून मनोरंजन त्यांना करता येईल. जिवंतपणी ज्यांनी सौख्य भोगले त्यांनी आपण मेल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे वाटणे अगदी साहजिक आहे. पण ज्यांची अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राखरांगोळी झाली आहे, जे अन्नवस्त्राला मोताज झाले आहेत, ज्यांची माणुसकी नाहीशी झाली आहे, त्या लोकांनी धर्माचा ऐच्छिकदृष्ट्या विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहत राहावे? या गर्भश्रीमंत रिकाम टेकड्यांच्या वेदांताचा गोरगरिबाला काय उपयोग? व्हिडिओ आवडल्यास आत्ताच आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये जय भीम जय भारत अवश्य लिहा. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.